शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तर पाणी. कारण पाणी नसेल तर शेती नाही आणि शेती नसेल तर उत्पन्न नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला. मागेल त्याला शेततळे विहीर योजना, जी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत देण्याचा प्रयत्न करते. आपण पाहतो, दुष्काळ आणि पावसावर अवलंबून असलेली शेती, त्यामुळे उत्पादनात अनिश्चितता येते. कधी पाऊस जास्त तर कधी अजिबात नाही, आणि यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. पण जर स्वतःची विहीर असेल तर शेतीवर नियंत्रण येतं आणि उत्पन्नात स्थिरता येते. यासाठी सरकारने मोठा निधी दिला आहे, जवळपास 2000 कोटींची तरतूद, आणि विशेषतः नागपूर विभागासाठी 12,000 विहिरींचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. पण प्रत्येकाला हा लाभ मिळत नाही. काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. किमान 0.60 हेक्टर जमीन असणं आवश्यक, ती स्वतःच्या नावावर असावी, पाणी उपलब्ध असण्याची शक्यता असावी, आणि आधी इतर विहीर किंवा सिंचन योजनांचा लाभ घेतलेला नसावा. जर जमीन कमी असेल तर एक पर्याय आहे. 2-3 शेतकरी एकत्र येऊन सामूहिक विहीर करू शकतात. म्हणजेच कमी जमीन असली तरी ही योजना मिळू शकते. लाभार्थ्यांचा प्रायोरिटी लिस्ट सुद्धा ठरवलेला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रथम प्राधान्य, त्यानंतर BPL शेतकरी, आणि मग इतर पात्र लाभार्थी. म्हणजेच ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांना आधी संधी दिली जाते. अर्जासाठी आवश्यक कागदपत्र खूप महत्त्वाची आहेत. 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि अर्ज फॉर्म. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व कागदपत्र स्कॅन करून आपले सरकार पोर्टलवर अपलोड करणं आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. ऑनलाईनसाठी apleSarkar.maharashtra.gov.in वर लॉग इन करा, प्रोफाईल तयार करा, स्कीम निवडा, माहिती भरा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा. ऑफलाईनसाठी CSC केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जाऊ शकता. तिथे फॉर्म भरून अर्ज सबमिट करता येतो आणि साधारण 20 रुपये शुल्क लागतो. यानंतर सिलेक्शन प्रोसेस सुरू होते. 15 दिवसात ग्रामस्तरावर छाननी होते. त्यानंतर तालुका समिती शॉर्टलिस्ट तयार करते आणि शेवटी जिल्हा समिती मंजुरी देते. या योजनेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे. तालुका स्तरावर SDO, BDO, तहसीलदार आणि कृषी अधिकारी, तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, CEO, ZP आणि इतर अधिकारी निर्णय घेतात. अप्रूव्हल प्रोसेस 2 टप्प्यात होते: टेक्निकल अप्रूव्हल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल. टेक्निकलमध्ये पाण्याची उपलब्धता आणि आराखडा तपासला जातो आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये अंतिम मंजुरी दिली जाते. काम सुरू झाल्यावर स्ट्रिक्ट टाईमलाईन आहे. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर 30 दिवसात काम सुरू करणं आवश्यक आहे आणि 6 महिन्यात काम पूर्ण करावं लागतं. आर्थिक लाभ कसा मिळतो? एका विहिरीसाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळतं. पण हे एकाच वेळी मिळत नाही. 5 टप्प्यात DBTद्वारे मिळतं. प्रत्येक 20% काम पूर्ण झाल्यावर पुढील रक्कम मिळते. म्हणजे तुम्ही काम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. आणि प्रत्येक टप्प्यावर व्हेरिफिकेशन होतं, त्यामुळे ट्रान्सपरन्सी राहते. शेतकऱ्यांची जबाबदारी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. काम पूर्ण झाल्यावर GPS फोटो अपलोड करणं आवश्यक आहे. 7/12 नोंद करणं गरजेचं आहे आणि मशीन वापरल्यास त्याचा खर्च स्वतः करावा लागतो. यामध्ये काही कडक नियम आहेत. जर नैसर्गिक आपत्तीमुळे विहीर खराब झाली तर भरपाई मिळत नाही आणि मंजूर जागेवरच विहीर करावी लागते. दुसऱ्या ठिकाणी केल्यास अनुदान रद्द होऊ शकतं. पण एक मोठा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे ट्रान्सपरन्सी. सर्व माहिती, लाभार्थी यादी आणि निधी वाटप पब्लिक वेबसाईटवर उपलब्ध असतं. या योजनेचा परिणाम खूप मोठा आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी मिळतं, मल्टीक्रॉपिंग शक्य होतं आणि उत्पादनात वाढ होते. म्हणजेच उत्पन्न वाढतं. योजना फक्त विहीर देत नाही तर शेतकऱ्याला पाण्याचं स्वातंत्र्य देते आणि शेतीमध्ये स्थिरता आणते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा: योग्य माहिती, योग्य अर्ज आणि योग्य फॉलोअप असेल तर ही योजना तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. कारण शेतीमध्ये यशाचं एकच सूत्र आहे: पाणी असेल तरच शेती चालेल. आणि ही योजना तुम्हाला तेच पाणी कायमस्वरूपी देण्याचा प्रयत्न करते.